महाराष्ट्र शासनाने इयत्ता 11वीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने 2009 मध्ये मुंबई शहरासाठी सुरू केला. या प्रवेशाची खरी गरज अशी आहे, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश केल्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार आणि त्याच्या आरक्षण प्रवर्गानुसार विद्यार्थ्याची इच्छा ज्या महाविद्यालयात शिकायची असेल त्या महाविद्यालयात प्रवेश घेता यावा म्हणून ही प्रक्रिया सुरू झाली. 2009-10 मध्ये मुंबई आणि ठाणे, 2014 मध्ये पुणे आणि 2017-18 पासून राज्यातल्या 7 महानगरपालिकांमध्ये अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या प्रवेश प्रक्रियेमुळे जी सुसूत्रता निर्माण झालेली होती ती सुसूत्रता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये व्हावी, ग्रामीण भागातही व्हावी, या हेतूने महाराष्ट्र राज्य शासन असा निर्णय घेतला राज्य शासनाने की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये एकाच पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया व्हावी. या वर्षीची 2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये एक वेळापत्रक शासनाने तयार करून दिलं. त्या वेळापत्रकानुसार दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 पर्यंत विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म 1 मध्ये ए फॉर्म मध्ये आपली स्वतःची माहिती भरायची आणि त्यातला जो पार्ट 2 असतो म्हणजे बी फॉर्म आहे त्यामध्ये त्याला कोणतं महाविद्यालय निवडायचं त्याबद्दलची माहिती घ्यायची. त्याला कुठली शाखा म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी कुठे प्रवेश घ्यायचा ते निवडायचं आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची 5 जून 2025 रोजी एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागेल. ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही पूर्ण राज्यभराची असेल की या जिल्ह्यामध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी या गुणाच्या क्रमवारीनुसार फॉर्म भरलेले आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 6 जून आणि 7 जूनला ही जी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागलेली आहे त्या गुणवत्ता यादीवर आक्षेप घेता येतील. समजा माझ्या मुलाला 90% मार्क्स आहेत आणि त्याचं नाव 87% मार्क्स मिळालेल्या मुलापेक्षा खाली आलेलं आहे असं कुठे जाणवत असेल तर आपण त्याबद्दल आक्षेप घेऊ शकतो. 6 व 7 जूनला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून या आक्षेपांचे ऑनलाईन निराकरण सुद्धा केले जाईल. म्हणजे आपण आक्षेप घ्यायचा, आपल्याला डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये, एज्युकेशन ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आपण घेतलेल्या आक्षेपाचे ऑनलाईन निराकरण केले जाईल आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय सुद्धा घेतला जाईल. 8 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही अंतिम गुणवत्ता यादी असेल ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच दिवशी शून्य फेरी अर्थात व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी शाळेची निवड करू शकतील. दिनांक 9 जून ते 11 जून म्हणजे 9, 10 आणि 11 जूनला व्यवस्थापन कोटा, मॅनेजमेंट कोटा, संस्था अंतर्गत कोटा म्हणजे इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर त्या विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन क्लिक करावे आणि त्या महाविद्यालयात जाऊन आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी व प्रवेश निश्चित करावा. पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या इन हाऊस कोटामध्ये, मॅनेजमेंट कोटामध्ये आणि मायनॉरिटी कोटामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी 9, 10 व 11 जूनला संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करावे. दिनांक 9 जूनला कॅप फेरीचा प्रवेश असेल. गुणवत्ता यादीच्या आधारे
विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा यांची निवड केली जाईल. म्हणजे मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटाच्या ऍडमिशन होतील. त्याच वेळेस विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये यांची निवड आणि वाटप प्रक्रियेचं विभागीय समितीद्वारे परीक्षण सुद्धा केलं जाईल. आता हे 9, 10, 11 हे 3 दिवस झाले की 11 तारखेला आपली रेग्युलर विद्यार्थ्यांची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्यामध्ये परत 10 जूनला प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल. आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जे कुठल्या संस्थेच्या शाळेत शिकलेले नाहीत, म्हणजे ज्युनियर कॉलेज असलेल्या संस्थेच्या, आपल्याला जिथे कुठे प्रवेश घ्यायचे असेल अशी जी यादी जाहीर व्हायची आहे ती दिनांक 10 जून 2025 ला यादी जाहीर होईल आणि आपल्याला कळेल आपला नंबर कुठल्या महाविद्यालयात लागलेला आहे. विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल. आपण ज्या लॉग इन मधून फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच लॉग इन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं त्याबद्दलचा तपशील त्या दिवशी मिळेल. त्याचबरोबर उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या वाटपाची यादी प्राप्त होईल. म्हणजे सर्व ज्युनियर कॉलेजेस, सर्व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या लॉग इन मध्ये सुद्धा त्या कॉलेजला किती विद्यार्थी मिळाले, कोणते विद्यार्थी मिळाले याची यादी 10 जूनला मिळेल. आणि फेरीनिहाय कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. यामुळे काय होईल की 10 जूनला प्रत्येक कॉलेजला आपल्या नोटीस बोर्डवर ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांची यादी लावता येईल. आणि 11 जून ते 18 जून हा एक आठवडा सर्व विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतील. त्यासाठी त्यांनी पोर्टलवर प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करावं. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्या संबंधित कॉलेजला जाऊन या विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्र तपासून घ्यावीत. कोणकोणती कागदपत्र लागतात ती सांगतो. विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीचा प्रवेश घेण्यासाठी त्याची मूळ शाळेचा दाखला म्हणजे 10वीचे टीसी आणि त्याच्या 2 झेरॉक्स, ओरिजिनल टीसी 2 झेरॉक्स, ओरिजिनल मार्क्स मेमो 2 झेरॉक्स, आधार कार्डच्या 2 झेरॉक्स, 2 पासपोर्ट साईज फोटो. तो विद्यार्थी जर एखाद्या जात संवर्गात येत असेल आणि ती सवलत घेत असेल तर त्या विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र किंवा सध्या जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याच्या वडिलांचे किंवा सारखं आडनाव असेल तर आईचे जातीचे प्रमाणपत्र चालेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपण ही प्रवेश प्रक्रियेत म्हणजे पहिली फेरी पूर्ण होईल. यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी वाट बघू शकतो. म्हणजे माझं पहिल्या लिस्टमध्ये नाव आलं नाही तर माझं नाव दुसऱ्या लिस्टमध्ये येईल अशी वाट तो विद्यार्थी बघू शकतो. दुसऱ्या लिस्टमध्ये नाव आलं नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये नाव येईल अशी ही तो प्रतीक्षा करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला नंबर लागलेला आहे पण कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही तर तसंही त्याला तिथं लिहून देता येतं की माझा नंबर लागलेला आहे पण मी ऍडमिशन या कॉलेजला घेणार नाही. यात एक अट आहे फक्त की तुम्ही दिलेलं पहिलं प्रिफरन्स ज्या कॉलेजला आहे त्याच कॉलेजला तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक असतं. जर प्रवेश घेतला नाही तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलं जातं आणि सर्वात शेवटी स्पॉट ऍडमिशन असतात त्यावेळेस मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रवेश पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल. अशा पद्धतीची ही प्रवेश प्रक्रिया
अतिशय सुलभ आहे. समजा आपल्या लक्षात आलं नसेल तर आपल्याला ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, प्रत्यक्ष त्या कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या प्राध्यापकांची मार्गदर्शक टीम तयार केलेली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्या कॉलेजचे प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि या सुसूत्र पद्धतीने होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा. आपणा सर्वांना चांगलं महाविद्यालय मिळण्यासाठी आणि उज्ज्वल करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.